श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. समाजामध्ये अनेक संस्था असतात, परंतु सर्वात महत्त्वाची संस्था म्हणजे कुटुंब संस्था. आणि जर ही कुटुंब संस्था विस्कळीत झाली, बिघडली, तर समाजाचं स्वास्थ्य हरवून जातं, राष्ट्र तेज कमी होतं. कुटुंब संस्था ही द्वैताच्या समूहातून निर्माण होते. कारण कुटुंबामध्ये अनेक माणसं असतात आणि ती एकमेकांपासून वेगवेगळी असतात आणि म्हणून द्वैत असतं. परंतु पती आणि पत्नीमध्ये अद्वैत भाव निर्माण होतो. दोघंही जरी शरीराने वेगळे असले तरी मनाने आणि विचाराने एकरूप होतात. त्यांच्यामध्ये अत्यंत प्रेमाचं मधुर स्वरूप असतं आणि त्याला मधुर भाव असंच म्हणतात. नवरा बायकोंच्या मधलं प्रेम काळ जसा जसा पुढे पुढे वाढत जाईल, जसे जसे जास्त वर्ष होत जातील, तसतसं ते प्रेम अधिक परिपक्व होतं आणि जास्त नाजूक बनतं. सुखदुःखामध्ये अद्वैत प्राप्त होतं. कारण नवऱ्याचं दुःख ते माझं दुःख आणि नवऱ्याचं सुख ते माझं सुख असं एकमेकांमध्ये तादात्म्य निर्माण होतं. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की हे जे तादात्म्य पती पत्नीमध्ये निर्माण होतं आणि आपण सर्वच जण त्याचा अनुभवही घेतो, फक्त हे तादात्म्य पती पत्नींमधलं कमी करून आपण ते भगवंताबरोबर लावलं तर हे जे अद्वैत नातं आपण पती पत्नीमध्ये निर्माण करू शकतो, तेच नातं भगवंताशी अद्वैत नातं निर्माण करण्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते. पत्नीवर असणारं प्रेम काढून आपण जर भगवंताकडे लावलं तर मग परमार्थ साधायला वेळ लागत नाही. खरं प्रेम जगामध्ये दोनच प्रकारामध्ये असतं. एक म्हणजे पती पत्नींमध्ये आणि दुसरं गुरु आणि शिष्यामध्ये. बाकी सगळा स्वार्थाचा व्यवहार असतो. जर कुटुंब संस्थाच नाहीशी झाली, विघटित झाली, तर संस्कृतीची हानी होते. आणि म्हणून धर्मशास्त्राप्रमाणे कुटुंब संस्था ही संस्कृतीचं वाहन समजली जाते. यामध्ये प्रेम करण्याला मान्यता आणि स्थिरता प्राप्त होते. मनातल्या वासना भोगण्याची एक प्रकारची सोय या कुटुंब संस्थेमुळे केली जाते. मुलाबाळांना स्थिरता मिळते, त्यांच्यावर संस्कार होतात, त्यांच्यापुढे आदर्श ठेवले जातात. त्यामुळे ज्याला स्वतःचं हक्काचं घर नाही, त्याच्या जीवनामध्ये काहीच अर्थ नाही असं वाटतं. कुटुंब संस्थेचं आणखीन एक महत्त्व असं आहे की कोणीतरी माझी वाट पाहतो आहे, ही भावना कुटुंबामध्येच आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि ही भावना आई आणि सत्पुरुष यांच्याशिवाय जगात इतरत्र कुठेही नाही. युद्धामुळे नेमकं काय होतं तर समाजामध्ये असणाऱ्या कुटुंब संस्था
विस्कळीत होतात, विघटित होतात आणि म्हणून समाजाचं नुकसान होतं. जर नखाला जरी साप चावला तरी त्याचं विष ज्याप्रमाणे सर्व शरीरभर भिनतं, त्याप्रमाणे कुटुंब विघटित झाली की सारा समाजच विस्कळीत होऊन जातो. आता आपण एका मागोमाग एक असे गीतेमधले 3 श्लोक बघूया. श्लोक आहे 42. दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. याचा अर्थ आता आपण बघूया. वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारची अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात. पुढचा श्लोक बघूया. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम्. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम्. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम्. याचा अर्थ आता आपण बघूया. हे प्रजापालक असणाऱ्या हे श्रीकृष्णा, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकामध्येच नित्य निवास करतात. पुढचा श्लोक. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. अरे अरे, आम्ही भयंकर पाप करण्यामध्ये उद्युक्त झालो आहोत. हे किती चमत्कारिक आहे.
राज्य सुख भोगण्याच्या इच्छेने, त्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही हे पापकर्म करायला तयार झालो, आमच्या नातलगांना मारायला तयार झालो. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज 257व्या ओळीमध्ये म्हणतायत, देवा अवधारी आणिक एक, येथ घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक, भ्रंशू पावे. देवा आणखीन एक गोष्ट ऐका. इथे महापातक घडल्यानंतर कुटुंबाचं जे काही समाजामध्ये स्थान असतं ते स्थान भ्रष्ट पावतं. आपण कुटुंबाशी संबंध जोडताना त्यांचे स्थान पाहतो, ती माणसे कशी आहेत हे पाहतो. अर्जुन म्हणतोय, देवा आणखीन एक गोष्ट तुम्ही ऐका बरे. जर माझ्या हातून हे महापातक घडलं तर याचा दोष मला लागेल आणि समाजामध्ये असणारी कुटुंब व्यवस्था माझ्याकडून नाश पावली जाईल. कुटुंबाचं समाजामध्ये असणारं स्थान भ्रष्ट होऊन जाईल. जैसा घरी आपुला, वाणी वसे अग्नी लागला, तो आणिकाही प्रज्वळीला जाळून घाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, शहरामध्ये घरे एकमेकांना चिकटून असतात, भिंती कॉमन असतात. एका घराला आग लागली की शेजारचं घरसुद्धा जळतं. त्याप्रमाणे एक कूळ बिघडलं की त्याच्या संगतीमुळे दुसरी कुळे पण बिघडायला कारणीभूत होतात. जैसा घरी आपुला, वाणी वसे अग्नी लागला, नाही का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आपल्या घरी जर आग लागली आणि तो जर आपलं घर जाळू लागला तर त्या अग्नीच्या संपर्कात आल्यामुळे तो आणिकाही प्रज्वळीला जाळून घाली. इतर काही ज्या गोष्टी त्याच्या जवळपास असतात किंवा संपर्कात असतात त्या सर्व तो अग्नी जाळून टाकतो. तैसिया तया कुळसंगती, जे जे लोक वर्तती, तेही बाधा पावती निमित्ते येणे. त्याप्रमाणे अशा कुळांच्या संगतीमध्ये जे जे इतर लोक संगतीमध्ये येतात त्यासुद्धा सर्वांचा बिघडण्याकडेच कल येतो. तैसिया तया कुळसंगती, अशा बिघडलेल्या कुळाच्या संगतीमध्ये येऊन जे जे लोक वर्तती, लोक जे काही व्यवहार करतात, तेही बाधा पावती निमित्ते येणे. त्या व्यवहारांना सुद्धा बाधा पोचते. या निमित्ताने त्या कुळाशी ज्यांचा ज्यांचा संबंध येतो ती सारीच माणसे बिघडत जातात. याचा अर्थच असा की एक कुळ बिघडलं तर संपूर्ण समाजच बिघडत जातो. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कूळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. अशा प्रकारे त्या कुळामध्ये नाना दोष निर्माण होतात आणि त्या कुळाला महाभयंकर असा नरकवास भोगावा लागतो. मग महाघोर केवळ निरयभोगी, निरयभोगी म्हणजे नरकवास भोगावा लागेल. पडलिया तिये ठाई, मग कल्पांतीही उकलू नाही. येसणे पतन कुलक्षयी, अर्जुन म्हणे.
अर्जुन पुढे म्हणतोय की एकदा का त्या नरकामध्ये पडला की कल्पांत झाला तरी सुद्धा त्याची सुटका होत नाही. इतके या कुलक्षयामुळे कुळाचे पतन होते. पडिलिया तिये ठाई, म्हणजे या नरकामध्ये पडल्यानंतर मग कल्पांतीही उकलू नाही. कल्पांत झाला तरी सुद्धा त्यातून सुटका होत नाही. येसणे पतन कुलक्षयी, अशा प्रकारे कुलक्षयामुळे पतन होते. कुणाचे? तर सर्वच कुळांचे, अर्जुन म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज या श्लोकात, या ओवीतून आपल्याला हे सांगू इच्छितात की माणसांच्या दुष्ट वासना असतात, व्यसनाच्या वासना असतात, कामतृप्तीच्या वासना असतात. जर त्या वासना अतृप्त राहिल्या तर मेल्यानंतर ते जीव पुन्हा तुमच्याच कुळामध्ये जन्माला येतात, त्यांच्या वासना पूर्ण करून घेण्यासाठी. अशा प्रकारे पूर्वी मेलेले किंवा पूर्वी आपल्या घरातून गेलेले जीव पुन्हा पुन्हा जन्माला येतात, यात काही शंकाच नाही. आणि ते येतात का? तर आपल्या अतृप्त वासना तृप्त करून घेण्यासाठी. आणि म्हणूनच आपल्या पोटी जन्माला आलेली जी काही मुले बाळे असतात ती कधीतरी आपल्याला सुख देणारी असतात किंवा कधी दुःख देणारी असतात. हा प्रारब्धाचा भोग जरी आपण म्हणत असलो तरी आपलेच पूर्वज या निमित्ताने जन्माला आलेले आहेत, हेच त्याचं कारण होय. गोपाल कृष्ण भगवान की जय.